नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, देगलूर बिलोलीचे आमदार जितेशजी अंतापूरकर, नूतन आमदार अमर राजूरकर, ओमप्रकाशजी पोखरणा, मोहनरावजी हंबर्डे, हनुमंतराव पाटील पेटमोगरेकर, सुभाष साबणे, राजेशजी कुंटुरकर, कैलास देशमुख गोरटेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, सरजितसिंगजी गिल, बँकेवर बिनविरोध निवडून आलेले श्रीनिवास पाटील चव्हाण नायगावकर, यादवरावजी तुडमे, ॲडव्होकेट कुंचिलीकर, रवींद्र ठक्करवाड ज्यांनी मिनलसाठी लक्ष्मण ठक्करवाडनी अर्ज परत घेतला, आमचे सिनियर लीडर नागनाथ पाटील सावळीकर, बँकेवर बिनविरोध आलेले आमचे शिवराम लुट्टे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर ज्यांनी आपल्या उमेदवारी मिनलसाठी परत घेतली, आणि उमेदवार रामचंद्र मुसळे. थोडं उभं राहून तुम्ही नमस्कार करा. रामचंद्र कुठे आहे? इकडे आहे ना, उभा राहा पुढे साहेबापाशी. केले हे आपले ST/SC प्रवर्गातून उभे आहेत. दुसरे आमचे दिनकर दहीपळे, ज्ञानेश्वर आलाय का? हां, उभा टाक. आमचे दिनकरचे भाऊ माजी संचालक होते माझ्याबरोबर, एक किनवटचे आहे. अनिल पाटील, भोकर मार्केट कमिटीचे अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, बिलोली नगरीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, भास्कर बिलवंडे, अशोक पाटील मुगावकर, उमाकांतराव गोपछडे त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. बालाजी पाटील शिंदे नागनीकर, संजीव पाटील इज्जतगावकर, संतोष पुयट, महेंद्र गायकवाड, बाबाराव रोकडे, शिंदे सेनेचे आमचे तालुका अध्यक्ष, आमचा सुनील एंबडवार, बिराजदार गुरुजी, बाळासाहेब, डॉक्टर मिनल आणि उपस्थित असलेले आमचे सर्व किशोर स्वामी ज्यांनी बिनविरोध काढण्यासाठी आमचे अमर राजूरकरनी, किशोर स्वामींनी खूप कष्ट घेतले. आमचे प्रीतम देशमुख देगलूर, अनिल पाटील खानापूर, अंकुश देसाई, रामराव नाईक, बालाजी टेकाळे, पद्मावार, भागवत देवसरकर, मंगल देशमुख, दीपक शहाणे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपले सर्व सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी, चेअरमन आणि उपस्थित बंधूंनो, मीही फार विस्तारानं बोलणार नाही कारण उशीर खूप झाला आहे. साहेबही फार दिल्लीहून इथं आलेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी 1989 पासून आहे. अशोकराव 89ला पहिल्यांदा मी संचालक झालो. बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 11 संचालक बिनविरोध आले. त्याच्यापूर्वी कधी एवढे संचालक व्यंकटराव आले नव्हते. त्याचं प्रामुख्यानं कारण काय असेल तर मी तर असं म्हणेन की अमर राजूरकरची निवडणूक. अमर राजूरकरची निवडणूक जी झाली 1 महिन्या 1.5 महिन्याखाली, त्यातून जे अशोकराव आणि प्रतापराव जे एकत्र येऊन ती जी निवडणूक केली, त्यामुळं आमच्या बँकेमध्ये दोघांनी भूमिका घेतली आणि आज जवळपास 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रतापराव आता म्हणाले ही गोष्ट खरी आहे. प्रतापराव ताकदवार उमेदवार होते. मला माहीत आहे की याच्यामधले 3-4 उमेदवार जर बंडखोरी केली असती तर निवडून यायला असते, पण अशोकरावच्या शब्दाखातर त्यांनी आपली उमेदवारी माघार घेतली. ज्यांनी उमेदवारी माघार घेतली त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हनुमंतराव तुम्ही लक्की आहात. श्रीनिवासराव रामराम करा सगळ्याला.
नाहीतर नायगाववाले लवकर रामराम करत नाहीत मला. लुटे तुम्ही करा रामराम. अजून कोण आहे बिनविरोध झालेलं? हा कैलास. हा कैलासचाही लवकर अंग वाकत नाही, ते कर रामराम कर अतिशय. आणि ह्यासाठी दोघांनी खूप पुढाकार घेतला. आणि आताच प्रतापराव म्हणल्यासारखं आता जे 3 आमचे आणि 1 देगलूरची निवडणूक आहे आणि नांदेडची चांगली परिस्थिती आहे, मी तुम्हाला सांगतो. तरी पण अशोकरावजी हनुमंतराव बिनविरोध झाले, मुखेड बिनविरोध झालं. आता आपल्याला थोडं वरच्या उमेदवारांची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नाश्ता पाणी करावं लागेल त्यांनाही, तुम्हाला माहीत नाही. आवश्यक आहे हनुमंतराव, तुम्हाला तर त्यातली जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे की. तर हनुमंतरावच्या मार्गदर्शनाखाली आपण थोडं नाश्ता पाण्याची आपल्याला व्यवस्था हनुमंतराव करावं लागेल, तुम्हाला माहीत नाही. परिस्थिती चांगली आहे. आज उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, कुंटूरकर आणि नायगावकर एकत्र आल्यानंतर आपल्याला नायगावमध्ये मतं कमी पडायची काही गरजच नाही. अजून त्या शिवराज आहे आमचा. तिघं एकत्र झाल्यानंतर मतं मिळतील, तुम्हाला माहिती. आणि सुनील आपल्याकडे तर तुम्हाला माहीत आहे 54 पैकी आपले 54 येण्यासारखे आहेत. खरंच आहे. आज ठकुरवाड आम्ही एकत्र आलो, आमचे शिवाजी पाटील आले. त्यामुळे बिलोलीमध्ये जे आहे ना, व्यंकटराव एकतर्फी होऊ शकते तुम्ही सगळे म्हणल्यानंतर. आज उपस्थितीहून आपल्याला जाणवते, तुम्हाला. म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की अशोकरावजी आणि प्रतापरावनं जे काही नियोजन केलं, आपण सर्वांनी मन लहान न करता वरचे आपले जे 3 उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान करावं, मी तुम्हाला सांगतो. आणि मला विश्वास आहे आपण सर्वजण कराल, ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. माझं भाषण मी लांबत नाही. आपल्याला अशोकरावला ऐकायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं एवढं उशीर झाला असताना उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार म्हणून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.